गुड मॉर्निंग, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघा, आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की स्वामींचा वार. तर सर्वांना शुभ गुरुवार. तुम्हाला खूप छान असा आजचा दिवस जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर सकाळची वेळ आहे, मस्त असं माझं रांगोळी काढायचं चालू आहे. अगदी साधी, सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी रांगोळी काढायला घेते आणि अवघडातली अवघड रांगोळीसुद्धा तुमच्याशी मी सोप्या पद्धतीने शेअर करते ताईंनो. तर खूप सोपी पद्धत आहे, अगदी नवीन काढणाऱ्यांनासुद्धा खूप सहज येईल ही रांगोळी. तर बघू शकता, छान अशी रांगोळी काढून झालेली आहे, मस्त असे टिपके देऊन झालेले आहेत. रांगोळी आता फक्त हे टिपके जे आहेत ते जोडायचे आहेत आपल्याला. अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही रांगोळी आहे. तर आज गुरुवार आहे, त्यामुळे स्वामींची पूजा आज हे खूप लवकर गेले कामावरती, त्यामुळे स्वामींची पूजासुद्धा आज मलाच करायची आहे. त्यामुळे आज घाई गडबड भरपूर होती. भरपूर साऱ्या पूजा मला कराव्या लागतात. तर बघा, उंबरा पूजन झालं, दारामधली रांगोळी झाली की परत आपल्या देवघरातल्या देवांची पूजा, स्वयंपाक पाणी, स्वामींची पूजा. तर असा गुरुवारचा दिवस माझा धावपळीचा असतो आणि गुरुवारी शक्यतो ते तीच पूजा करून जातात स्वामींची. पण आज खूप लवकर गेले आणि जरा जरी त्यांना उशीर झाला साईटवर जायला तर सगळंच बिघडतं. त्यामुळे त्यांचे ते आज फक्त नमस्कार केला स्वामींना आणि घाई गडबडीत ते सुद्धा गेले. तर खूप सुंदर अशी माझी रांगोळी काढून झालेली आहे, मस्त अशी रांगोळी. तर आता मी आलेली आहे बघा बागेमध्ये आपल्या. आता आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सगळी नवीन नवीन आणि छान छान सुंदर सुंदर फुलं जी आहेत ना, ते आपल्याला मस्त अशी भेटतात आणि रोज इतकं भारी वाटतं ना. आणि रोज तुम्हाला ताईंनो मी आपल्या बागेतलं एक तरी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करा, कारण ह्या बागेत एकदा तरी दिवसातनं आले नाही असं होतच नाही बघा. रोजचं फुलं तोडायला मी बागेमध्ये येत असते. तर बघू शकताय, सुंदर सुंदर गुलाब जे आहेत ना ते खूप आणखीन हे गुलाब उद्या तोडू शकतोय, आज काय लगेच तोडणार नाही मी. तर जेवढे आहेत तेवढे आणते आणि मस्त अशी डिशमध्ये फुलं आणली तोडून. त्यामध्ये पिवळी फुलं खूप सुंदर दिसतात बघा, देवांना व्हायला पण आणि उंबऱ्यावरती पण. तर मस्त असं कमळाची रांगोळी उंबऱ्यापुढे काढली आणि इथं सहस्त्रकमळ काढले. हे सहस्त्रकमळ जे आहे ना, आपण किती पण मोठ्या प्रकारे काढू शकतो, पण मी अगदी इझिली छोटंच काढलं, कारण ह्याच्यावरती जेवढं बसतं तेवढं छान दिसतं. आणि आता बघा वारं सुटले, त्यामुळे अर्धा ताससुद्धा रांगोळी काढलेली राहत नाही, वाऱ्याने सगळी रांगोळी उडून जाते. त्याचबरोबर आज गुरुवार आहे, मस्त अशी गॅसची पूजा करून घेतली. अन्नपूर्णेचं पूजन झाले की घरामध्ये किचनमध्ये खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं. त्याचबरोबर आपल्या देवांची आरती, रोज नित्यनियमाने पूजा झाल्यानंतर आरती होत असते, त्याचबरोबर आरती करून घेतली. तर आरती करत असताना आई जगदंबेची आरती आणि आज गुरुवार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घेतली. सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची आरती, त्यानंतर दुर्गेट भारी आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची. अशा सगळ्या आरत्या करून झाल्यानंतर घरामध्ये धूप सगळीकडे फिरवली आणि स्वामींची पूजासुद्धा करून घेतली. तर बघू शकताय, तुम्हाला दाखवते, स्वामींची सुंदर अशी छान पूजा करून घेतली. वार कुठलाही असो, आमच्याकडे पूजा ही अशाच पद्धतीने होते. चला, तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.